नमस्कार. नगर परिषद भरती 2026 बाबत अत्यंत महत्त्वाचं असं परिपत्रक जाहीर झालं असून ही भरती परीक्षा जी आहे नगर परिषदसाठीची बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशी जी पदभरती आहे राज्यातील तब्बल 283 नगर परिषदांसाठी ही राबवली जाणार असून या संदर्भात ही परीक्षा TCS मार्फत घेण्यासाठीचं निश्चित करण्यात आलं आहे. अशा पद्धतीची परिपत्रकं ही जिल्हानिहाय जारी झाली आहेत. त्याचबरोबर ही पदभरती राज्यस्तरीय नसून जिल्हास्तरीय जिल्हानिहाय राबवली जाणार आहे अशा बाबतची माहिती मिळालेली आहे. तर या संदर्भात जी काही माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे त्याचबरोबर जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भातली सुद्धा अपडेट आहे. सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर भरती अपडेट्स सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर नगर परिषद भरती 2026 बाबत माननीय राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी नगर परिषद आणि नगरपंचायत सरळ सेवा भरती प्रक्रियेचा प्रगती अहवाल हा सादर केला आहे. आणि या भरतीत नगर परिषदांव्यतिरिक्त नगरपंचायतीच्या जागांचाही समावेश आहे. ही अत्यंत चांगली आणि महत्त्वाची नवीन अपडेट आहे. म्हणजे नगर परिषदांसाठीची सुद्धा ही भरती होणार असून यामध्ये 283 नगर परिषदा आहेत आणि त्याचबरोबर ज्या नगरपंचायती असतात त्यांच्याही जागांचा समावेश आहे. त्याचबरोबर दुसरी अपडेट म्हणजे परीक्षा आयोजन. आता याबाबत असं म्हटलं जात होतं की सगळ्या परीक्षा MPSCकडे जातील, मात्र असं नाही आहे. ही परीक्षा ही TCS मार्फतच घेतली जाणार आहे. परीक्षा ही MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार नाही तर TCS किंवा IBPS पैकी एकाशी करारनामा होण्याची कारवाई सध्या सुरू आहे. या अंतर्गत राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यांनी करारनाम्याबाबत पत्र सादर केलं आहे. पाहू शकता खूपच महत्त्वाचं असं परिपत्रक आणि पत्र सादर केलेत की TCS मार्फत करारनामा करा. म्हणजे 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यांचा करारनामा हा पूर्ण झाला असून अकोला आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण झाली आणि अद्याप अधिकृत नोटीस जारी झाली नाही आहे. म्हणून केवळ अधिकृत घोषणेवरच विश्वास ठेवायचा आहे. म्हणजे सगळ्या जिल्ह्यांतर्गतची परिपत्रकं आहेत, पत्रकं त्यांच्या अंतर्गत देण्यात आली आहेत करारनामा कंत्राट करण्यासाठी TCS मार्फत परीक्षा राबवण्यासाठी. कारण ही परीक्षा जिल्हास्तरीय जिल्ह्यानुसार जाहिरात जाहीर केली जाणार आहे. वेगळ्या पद्धतीने राज्यस्तरीय नसणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हानिहाय जाहिरात येणार आहे. गेल्या वेळी आपण पाहिलं होतं जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये झाली होती. त्याच पद्धतीने ही मोठी पदभरती जी आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी राबवली जाणार असून या संदर्भातली अधिकृत जी घोषणा आहे नोटीस हे जारी केली नसून लवकरच शासनाकडून ही अधिकृत नोटीस जी आहे परिपत्रक जाहीर केले जाईल की TCS मार्फत ही परीक्षा घेतली जाईल. आता सध्याची स्थिती काय आहे नगर परिषद पद भरतीबाबतची सध्याची स्थिती काय आहे तर 8 जिल्ह्यांमध्ये हा भरती प्रस्ताव जो आहे हा जिल्हा स्तरावर सादर झाला असून त्यात 76 नगर परिषद आणि नगरपंचायतींचा समावेश आहे. आणि यापैकी जवळजवळ 2 जिल्ह्यांचे प्रस्ताव मान्य झाले आहेत आणि बाकी 22 जिल्ह्यांनी नगरपंचायतींमधील संवर्गनिहाय गटानुसार त्यांची रिक्त पदांची संख्या ही जाहीर केली आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे ही शासनाकडे सोपवण्यात आली असून शासनामार्फत अंतिम निर्णय घेऊन त्यांचा जो निर्णय मान्य आहे ही बेदुनमावली जाहीर केली जाईल आणि त्यामुळे ही जाहिरात लवकरच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी प्रत्येक जिल्ह्यासाठीची स्थिती पाहूयात. अकोला जिल्ह्यासाठी स्थिती पाहिली तर सादर झाला आहे त्यांचा प्रस्ताव आणि तो मान्यसुद्धा झाला आहे. भंडारा जिल्ह्याअंतर्गत सादर आणि मान्य झाला आहे. बाकी जिल्हे आहेत रायगड आहे, त्याच्यानंतर नांदेड आहे, पालघर आहे, ठाणे, सांगली आहे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याअंतर्गत प्रस्ताव सादर केला आहे. मान्य अजून झालेलं नाही आहे. तर वेळेची खात्री म्हणजे यामध्ये 2 ते 4 आठवड्यामध्ये 2 ते 3 आठवड्यामध्ये हा मान्य होऊन जाईल आणि त्याच्यानंतर बिनमावली अद्ययावत करणे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत हा प्रस्ताव सादर करून त्यांच्या जिल्हास्तरीय जी मान्यता आहे हे दिली जाईल आणि त्याच्यानंतर तो राज्य शासनाकडे पाठवून बिनमावली अद्ययावत करून
ती मान्य केली जाईल. या पद्धतीने ही कारवाई सध्या सुरू आहे. या अंतर्गत राज्यातील एकूण 395 नगर परिषदा आणि नगरपंचायती दोन्ही मिळून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. म्हणजे 100% नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठीची जाहिरात येणार आहे. तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही खूपच महत्त्वाची अशी अपडेट असणार आहे. मात्र थोडासा उशीर लागतोय. बिंदू नमावली अद्ययावत केली जात आहे. तर बिंदू नमावली अद्ययावत करण्याची स्थिती कशी आहे, तर 283 संस्थांमध्ये बिंदू नमावली रिक्त पदांची रोस्टर यादी अद्ययावत करण्याचं काम सध्या सुरू आहे. तर 112 संस्थांच्या मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. म्हणजे बाकीच्या ज्या 112 नगरपरिषदा आहेत त्यांचा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत आणि या कारणामुळे 1 ते 2 महिन्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे. माझ्या म्हणण्यानुसार, माझ्या माहितीनुसार, अपडेटनुसार ही जी जाहिरात आहे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. पुन्हा एकदा अपेक्षित जाहिरात आणि पदांसाठीची पात्रता हे सुद्धा शेवटी आपण जाणून घेणार आहोत. त्या जाहिरातीमध्ये आपण सांगितलं होतं, विस्तारित व्हिडिओ केला होता, प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता कशी असेल, कोणती पदे असतील, तो व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टला टाकतोय, तुम्ही चेक करू शकता. या जाहिरातीमध्ये गट अ तांत्रिक पदे डिप्लोमा डिग्री आवश्यक असणारे असतील आणि गट ड नॉन